हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम टू पेरल व्लॉग. आणि आज मी तुम्हाला एकदम अशी सती सावित्री टाइप्स दिसते का हजबंड का अशी दिसते मी गावाला? कारण मी माझ्या सासरी चालली आहे. कशासाठी? गावाला जायचा गावाला, जत्रेला जायचा. एवढं सगळं सामान, 2 माणसं, एक माणूस लपलेला आहे तिकडे, एक माणूस इथे आहे, एक माणूस इथे आहे. अशी 4 माणसं घेऊन, हो 4 माणसं घेऊन मी चालली आहे. मी चालली आहे माझ्या सासरी. तुम्ही पण या माझ्या सासरी आणि बघा. आमच्या गावी जत्रा नाहीये, काय आहे? सप्ताह चालू आहे, सप्ताह उद्या चालू. पालखी आहे. आणि परवा तर दिवशी आम्ही काला. सगळी मजा तुम्हाला दाखवतो. आता पटकन निघतो आणि भेटूया. तुम्हाला माहिती आहे टाळी का वाजवतात? कशासाठी टाळी वाजवतात? सेवा. आता रात्रीचे 10 वाजले आणि हा टाइमपास करतो. स्ट्रॅटेजी चेंज झाली आहे गाईस. पोटावरचं सगळं डिझाईन कसं काय असल्यामुळे खिलाडीने त्यांनी काम कंप्लीट करायचं डिसाईड केलं. ट्रॅफिक लागलाय आणि गाडी एकदम हळू चालली आहे. So आम्ही आता ट्रॅफिकचा फायदा उचलणार आहोत आणि पटपट चंद्र काढून घेणार आहोत. नथ काढली आहे काहीतरी अशी दिसते. द आर्ट, आय डोंट नो इफ यू कॅन सी. काढली आहे मेहंदी. थकलेलं हल्लेडुले आर्टिस्ट. आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावी. ये हॅलो, गुड आम्ही मॉर्निंग. पोचलोय गावी. हे बघा, तुम्ही पाठी बघू शकता. आम्ही पोचलोय आमच्या गावाला. मेहंदी गाईस, मेहंदी माझ्या नवऱ्याने काढलेली मेहंदी. रात्री एवढं धक्काबुक्कीतून काढलेली मेहंदी. बुक्की आवडली आहे मला, चांगली आहे. पोट हो, रंगवायची आत्ता राहिली आवडली आहे. आहे, आत्ता आवडली. बघा थोडस जरा आहे पण ठीक नथीचा प्रॉब्लेम आहे, मॅनेज कर सकते. उतना करना पड़ेगा. और अभी चुपचाप जाके ब्रेकफास्ट बनाओ. हाँ मतलब इतने जल्दी नहीं बट माणसाला ना भस्म्या झालाय, भस्म्या. मस्त. चलो बैक कैमरा से भी दिखा दो भेटूया आता थोड्या वेळाने. Stay आम्ही tuned. दाखवतो तुम्हाला आमच्या दिवसामध्ये आज काय काय प्लॅन्ड आहे. तुम्हाला थोडासा आवाज येत असेल. काय चालू आहे ते? काकड आरती, काकड आरती चालू आहे. आणि आज हनुमान जयंती आहे ना. हां. आणि दिवसभरात काय आहे? आज मग दुपारनंतर दिंडी आहे, मग कीर्तन आहे रात्री, मग भजन होईल. बस. दिंडीमध्ये आम्ही मज्जा करू. ती मज्जा तुम्हाला दाखवू. तुम्ही पण बघा आमच्यासोबत. तुम्ही पण या. तुम्ही पुढच्या वर्षी या, आता यावर्षी तर तुम्ही येऊ नाही शकत. चला भेटूया परत. हॅलो वन्स अगेन. मी अंघोळ करून रेडी झाली आहे आणि एक माणूस अजून झोपलाय. सकाळी सकाळी हजेरी लावून आलेत. कुठे हजेरी लावून आलेत? मी मंदिरात जाऊन आलो. आम्ही अंघोळ करून काय फायदा नाही आहे. चला मॅगी बनवूया. मॅगी खायची ना, कांदा चिरून घे. चुपचाप कांदा चिरून घ्यायचा. कशी झाली मॅगी नितिका? मस्त झाले, टेस्टी झाले. हॅलो, चेकिंग इन आफ्टर सो लॉंग. चेक इन करण्याचं कारण म्हणजे गावी आलोय आणि कैरी नाही खाली, असं कसं होणार.
कैरी आहे आमच्याकडे आणि त्याचा मी आता झटपटवाला लोणचं बनवणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते की कसं बनवतोय. तोंडाला पाणी सुटलं असेल तर तोंड पुसून घ्या. आधी याला आपण कट करून घेऊया. मला पर्सनली आंबट गोष्टी जास्त आवडत नाहीत, सो हे मी खाणार नाही आहे. जे लोक खाणार ते दाखवतील, मी फक्त बनवणार आहे. ते पण इन्स्ट्रक्शन द्यायला कोणीतरी आहे की. थोडंसं मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करूया बिकॉज सासूबाईंनी सांगितलं की याच्यात करता येणार नाही. हे सगळं इंग्रेडियंट्स याच्यामध्ये जाणार आहे. बरण्यांना जज करायचं नाही आहे कुणी, कारण की आम्ही इकडे राहत नाही तर कधी कधी असं वापरावं लागतं आम्हाला. तर याच्यामध्ये आपण मीठ, हळद आणि आमचा घाटी मसाला घालणार आहोत. हे सगळं छानपैकी कोट झालंय. आपण थोडा वेळ ठेवूया याला, म्हणजे थोडंसं मुरेल आणि मग टेस्ट करूया. आमचं झटपट लोणचं रेडी आहे. त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या घरामध्ये गेलो. इथे जेवणाची तयारी केली. गाव जेवण होतं आज आमच्याकडून. त्यासाठी कटिंग चॉपिंगचं काम होतं आमच्याकडे, सो आम्ही फक्त तेवढंच केलं. पुढे जेवण करण्यासाठी आम्ही बोलवले होते आचारी, आणि हे करून झटपट आम्ही रेडी व्हायला गेलो कारण दिंडीची तयारी करायची होती. तुम्ही बघू शकता सर्वांनी आपल्या दारात सुरेख अशा रांगोळी काढल्या होत्या दिंडी यात्रेसाठी. आणि त्यानंतर आम्ही दिंडी सोहळ्यात गेलो. गेल्या 17 वर्षापासून आमच्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो, ज्याची सुरुवात रामनवमीला होते आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हा दिंडी सोहळा असतो, ज्यामध्ये सर्वजण भजन कीर्तन करत, टाळ वाजवत ही पालखी अख्ख्या गावामध्ये फिरवतात. चला तर मग तुम्हीसुद्धा आमच्यासोबत या पालखी सोहळ्याचा आनंद घ्या. दिंडी दारात आल्यानंतर आम्ही महाराजांना गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घेतला. सर्व महिलांना हळदी कुंकू लावले, त्यांचासुद्धा आशीर्वाद घेतला. पुढे पालखीची छान अशी पूजा केली, हार अर्पण केला, ओटी भरली आणि पालखीचा आशीर्वाद घेऊन पुढे आम्ही पुन्हा दिंडीमध्ये सामील झालो. आता हा पालखी सोहळा अंतिम चरणाकडे आला होता. पालखी आता देवळात आणण्यात आली. देवळात सुद्धा सर्वांनी आनंदाने लीन होऊन छान असे नृत्य केले, फुगड्या गेल्या. आजच्या या व्लॉगसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.